धोंडोपंत दादा अत्रे हे वारकरी संप्रदायातील निष्ठावान संत आहेत. संतांच्या आयुष्यात घडणाऱ्या काही घटना अशा अद्भुत असतात की तिथे सामान्य बुद्धीचं काहीही चालत नाही. तसंच धोंडोपंत दादा अत्रे यांच्या आयुष्यातली एक घटना आहे. काही लोकांनी त्यांच्यावर न्यायालयामध्ये खटला टाकला आणि त्या खटल्यात जेव्हा सुनावणी होती, कागदपत्रे सादर करण्याची वेळ आली, तेव्हा ती कागदपत्रे ही कोरी निघाली. संतांना होणारा त्रास, संतांचा होणारा अवमान संत जरी सहन करत असले तरी भगवंत तो सहन करत नाही. जगद्गुरु तुकोबाराय तर याही भाषेत म्हणतात, आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण. आम्ही तुझी भक्ती करतो, आम्ही सर्व तुला समर्पित केलं आहे, आमचा क्षण आणि क्षण फक्त तुझ्यासाठी आहे, तरी सुद्धा तू आम्हाला या लोकांपासून त्रास घडवतोस. तू आमच्यासाठी मेला आहेस का? परंतु ही भाषा फक्त संत भगवंतासाठी करू शकतात, आपला तो अधिकार नाही. असेच धोंडोपंत दादा अत्रे होते. धोंडोपंत दादा अत्रे यांचं वारकऱ्यांवर अत्यंत प्रेम. वारकरीच त्यांच्यासाठी पांडुरंग होता. वारकऱ्यांना पंक्तीमध्ये तूप वाढलं जायचं. एक दिवस वारकऱ्यांची पंगत बसली, परंतु ज्या व्यक्तीकडून तूप येणार होतं ती व्यक्ती उपस्थित नव्हती. सर्व पंगत वाढून झाली, परंतु तूप नाही म्हणून पंगत खोळंबली. धोंडोपंत दादा अत्रे हे एका कोपऱ्यामध्ये बसलेले होते. त्यांनी एका माणसाला आवाज दिला आणि सांगितलं, हंडा घेऊन जा आणि चंद्रभागेमधून तो भरून आण. तो माणूस गेला, तो हंडा भरला आणि तो हंडा घेऊन आला. जेव्हा तो हंडा धोंडोपंत दादा अत्रे यांच्या हातात दिला, तेव्हा त्या हंड्यात पाणी नव्हतं तर त्याचं तूप झालं होतं. भक्तांची आणि संतांची लाज राखण्याचं काम सुद्धा भगवंतच करत असतो. त्यानंतर पुंडलिक वरदा झालं आणि वारकऱ्यांनी जेवणास सुरुवात केली. म्हणून तर क्षणाक्षणा सांभाळी तो साक्षी होतो आपुला.